नमस्कार, मी राजनंदिनी गौतम शिंदे, इयत्ता 8वी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव। नुकताच भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे। सुवर्ण महोत्सवाकडे भारताची वाटचाल सध्या सुरू आहे। सध्या आपण 21व्या शतकात आहोत। 21व्या शतकातील आव्हानांना भारताने सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी व विकसित भारत कसा असावा यासाठी काही माझ्या संकल्पना आहेत, त्या मी तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे। विकसित भारत हा तंत्रस्नेही संपन्न असावा। सर्व नागरिक हे तंत्रस्नेही असावे, पण त्यांना तंत्रस्नेही होत असताना त्यांना माणुसकीची किंमत असावी। तंत्रज्ञानाचा उपयोग हा मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी व्हावा। विकसित भारत हा आरोग्य संपन्न असावा। प्रगती होत असताना जे दुर्धर आजार निर्माण होत आहे त्यावर संशोधन होऊन त्यावरील औषधे शोधली जावी। विकसित भारत हा अन्नधान्य संपन्न असावा। आपल्या देशात कोणीही भुकेलेले नसावे, त्यासाठी अधिकाधिक अन्नधान्याचे उत्पादन व्हावे। महात्मा गांधीजींच्या स्वप्नाप्रमाणे खेड्याकडे चला हा संदेश घेऊन खेड्यातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा आपण अधिकच उंचावला पाहिजे। त्यासाठी विकासाच्या वाहिन्या असलेले दर्जेदार रस्ते, चांगले आरोग्य, स्वच्छ निर्जंतुक पिण्याचे पाणी, दर्जेदार शिक्षण, वीज, मूलभूत सोयी सुविधा इत्यादी सोयी ग्रामीण लोकांना मिळायला हव्यात। मुख्य म्हणजे रोजगाराची साधने स्थानिक ठिकाणीच उपलब्ध व्हायला पाहिजेत। अधिकाधिक रोजगार निर्माण झाले पाहिजेत, कारण ज्यावेळी व्यक्तीचे आर्थिक जीवन स्थैर्यपूर्ण असेल तरच तो इतर गोष्टींकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो। म्हणून विकसित भारत हा तंत्रस्नेही असावा। विविध विषयांवर जसे की विविध रोगांवरील औषधांवर, विविध रोगांवरील औषधांवर, शेतीतील अंगमेहनती कामे कमी करणारी अवजारांचा शोध लागावा। शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या इत्यादी संशोधन व्हावी। अधिकाधिक उत्पादन व्हावे। अधिकाधिक उत्पादन देणारी बीजे निर्माण व्हावी अशी आहे माझी विकसित भारताबद्दलची संकल्पना। धन्यवाद।